नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर, जिथे आपण पुस्तकं वाचतो, त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नवं दालन उघडतो. आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत. परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे. माझ्या हिमालयाच्या पलायनात विघ्न. काहीतरी सबब सांगून शाळेतून बाहेर पड आणि एक टांगा करून आमच्या गल्लीत येऊन अशा ठिकाणी थांब की आमच्या घरातील कोणाच्याही दृष्टीस तू पडू नयेस. असे अंतिम निर्देश मी अमर या माझ्या शाळेतील मित्राला देऊन ठेवल्या. हिमालयात जाण्याच्या माझ्या बेतात तो सामील होता. तो माझ्याबरोबर येणार होता. पुढला दिवस आम्ही आमच्या पलायनासाठी निश्चित केला होता. काळजी घेणे अगदी आवश्यक होते. आमचे दादा अनंत बाबू यांचे फार बारीक लक्ष. आमचा हा गुप्त बेत जर त्यांच्या ध्यानात आला तर नक्कीच आमचा बेत हाणून पाडणार याची मला सारखी भीती माझ्या मनात होती. मी माझ्या मनातल्या मनात ताईताची प्रार्थना करी. हिमालयातील बर्फाच्छादित गिरीकंदरात माझ्या गुरूंचे मला दर्शन घडून येईल अशी मला आशा होती. कितीकदा त्यांनी मला स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिले होते. आम्ही यावेळी कलकत्त्याला राहत असू. बाबांची कलकत्त्याला कायमची बदली झाली होती. भारतीय पितृसत्ताक कुटुंब पद्धतीप्रमाणे अनंत दादाची बायको म्हणजे माझी वहिनी घरात आली होती. तेथेच माळ्यावर एक लहानशी खोली मी दररोजच्या ध्यानासाठी तयार केली होती आणि तेथे बसून मी माझ्या मनाला ईश्वर प्राप्तीसाठी तयार करीत असे. तो संस्मरणीय दिवस उजाडला, पण अमंगलकारक अशा पावसासोबत. अमरच्या टांग्यांच्या चाकांचा आवाज रस्त्यावर येऊ लागल्याबरोबर मी ताबडतोब ब्लँकेट, पात्रदाणे, 2 डुंग्या आणि एक जपाची माळ व लाहरी महाशयांची तसबीर व भगवद्गीतेची एक पोथी असे सामान एकत्रित बांधून एक गाठोडे तयार केले आणि ते 3ऱ्या मजल्यावरून खिडकीतून खाली फेकून दिले आणि जिन्यावरून मी खाली धावतच गेलो. दाराशी काका मासळी विकत घेत होते. काय गडबड आहे? त्यांनी जरा संशयी नजरेने मला अपादमस्तक न्याहाळले. मी न बोलताच किंचित स्मित करून पुढे सटकलो आणि गल्लीत गेलो. गाठोडे नीट सावरून घेतले आणि गुपचूप अमरला गाठले. नंतर आम्ही चांदणी चौकाकडे टांगा वळवला. तेथे म्हणजे बाजारपेठ. आज कित्येक महिने आम्ही खाऊचे पैसे जवळ साठवून ठेवित होतो. आम्हाला साहेबी कपडे घ्यायचे होते ना. आमचा दादा फार चाणाक्ष. गुप्तहेराचे काम करून आम्हाला कुठून तरी हुडकून काढायचाच. त्याला आम्हाला हुडकून काढता येऊ नये म्हणून आम्ही साहेबी युरोपियन कपडे घालून हिंडण्याचे ठरवले. माझा चुलत भाऊ ज्योतिंद्र घोष हाही आमच्या बरोबर येणार होता. त्यास आम्ही जतिंदा नावाने हाक मारित असू. स्टेशनकडे जाताना त्यास बरोबर घेण्याकरता आम्ही वाटेत थांबलो. हिमालयात गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडण्याच्या आमच्या या बेतात तो नुकताच सामील झाला होता. आम्ही तयार ठेवून दिलेला साहेबी पोशाख त्याने ताबडतोब अंगावर चढवला. अशा बंदोबस्ताने आम्ही बाहेर पडलो. बेट ठरल्याप्रमाणे जमून येण्यास सुरुवात झाल्याने आमची छाती जरा फुगली. आता फक्त रबरी कॅनव्हासचे बूट घ्यायचे राहिले आणि मग आमच्या मित्रमंडळींना मी रबरी बुटांच्या दुकानाकडे घेऊन गेलो. कातड्याच्या वस्तू जनावरांना मारून त्यांच्या कातड्यांपासून तयार करतात. अशा वस्तू यात्रेच्या वेळी आपण घेऊ नयेत असे म्हणत माझ्या भगवद्गीतेवरचे कातडी वेष्टन आणि माझ्या इंग्रजी सोला टोपीवरचा कातडी पट्टा काढून टाकण्याकरता आम्ही वाटेत थोडा वेळ थांबलो. स्टेशनवर आल्यावर आम्ही 12 दराची तिकिटे काढली. येथे आम्ही हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या हरिद्वारची तिकिटे घेणार होतो. गाडी धावत आली, जणू आमच्यासारखी. आणि मग आता पुढे आपल्या कशा तऱ्हेच्या अपेक्षा सफल होणार त्याचे मी भाकीत करू लागलो. हे पहा, कल्पना करा, मी सांगू लागलो. आता आपल्याला गुरुजी दीक्षा देणार आणि मग आपल्याला समाधी लावता येणार. आपल्या हाडामासात जणू चुंबकीय शक्ती जागृत होणार आणि मग हिमालयातील हिंस्र वन्य पशु आपल्याजवळ अगदी शेळीसारखे येणार. एवढा मोठा तो वाघ पण गरीब मांजरीसारखा आपल्याजवळ येऊन आपणच त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवावा म्हणून वाट पाहत बसणार. आमचा भावी जीवनक्रम शब्दशः व अलंकारिक पद्धतीने चित्रित करणारे, रंगविणारे माझे हे भाषण ऐकून अमरच्या अंगी जणू नवचैतन्य संचारले. त्याच्या मुद्रेवर स्मित खेळू लागले.
पण जतीनदाने आपली नजर वळवून तो खिडकीतून बाहेर दिसणारा व सरकन दृष्टीसमोरून जाणारा भूप्रदेश निरखून पाहू लागला. आता आपल्या जवळच्या पैशांचे आपण 3 सारखे भाग करू. बराच वेळ स्तब्ध झालेल्या जतीनदाने आपली सूचना पुढे केली. हे पहा, बर्दवानला आपण आपली तिकिटे वेगवेगळी काढू, म्हणजे स्टेशनवर आपण एकत्र मिळून पळून जात आहोत असे कुणालाच वाटणार नाही. मनात काही एक संशय न घेता आम्ही कबूल पण झालो. बर्दवानला आमची गाडी आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. जतीनदा तिकीट ऑफिसकडे गेला. अमर व मी प्लॅटफॉर्मवरच बसून राहिलो. आम्ही जतीनदाची 15 मिनिटे वाट पाहिली. तो जेव्हा येईल तेव्हा जरा इकडे तिकडे चौकशी केली, पण त्याचा काहीच पत्ता लागेना. सगळीकडे शोध केला. भीती वाटून आम्ही त्याला मोठमोठ्याने आवाजाने हाक मारू लागलो, पण त्याचा काही पत्ता नाही. त्या लहान स्टेशनच्या आजूबाजूच्या अंधारात तो नाहीसा झाला. मी अगदी घाबरून गेलो. मला धक्काच बसला. माझे अवयव गारटले. परमेश्वराला अशी दुर्घटना पसंत पडावी ना, त्याच्या दर्शनाकरता मी एवढा आटापिटा करून सगळी योजना काळजीपूर्वक आखली, आणि अशा या अद्भुत प्रसंगी परमेश्वराने आम्हाला दगा द्यावा. अमर, चल आपण घरी परतूया. मी एखाद्या लहान मुलासारखा रडू लागलो. जतीनदाचे असे एकाकी नाहीसे होणे मला अपशकुन वाटत आहे. आपली ही सफर अयशस्वीच होणार. हीच का तुझी परमेश्वराची निष्ठा? एका सोबत्याने दगा दिला, या कसोटीला उतरण्याची तुझी तयारी नाही का? ही जणू परमेश्वराची कसोटी आहे असे जेव्हा अमरने सूचित केले तेव्हा जरा थोडासा माझ्या जीवात जीव आला. दुकानात जाऊन थोडी बर्दवानची प्रसिद्ध मिठाई, सीताभोग आणि मोतीचूर घेतली व ताजेतवाने झालो. थोड्याच तासात आम्ही हरिद्वारच्या गाडीत बरेली मार्गे बसलो. दुसऱ्या दिवशी मोगलसराईला आम्ही गाडी बदलली. प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत असता आम्ही एका महत्वाच्या गोष्टीची चर्चा केली. अमर, मला वाटते आता रेल्वेचे अधिकारी आपली कसून तपासणी करणार. आमच्या दादाची तुला कल्पना नाही. फार बारीक कसून शोध घेतल्याखेरीज ते राहणार नाहीत. काही हो, मी बनावट हकीकत सांगणार नाही. मुकुंदा, गप्प बसायला काय घेशील? मी बोलत असताना हसू नकोस किंवा दात विचकू नकोस. आणि या क्षणी एका युरोपियन स्टेशन अधिकाऱ्याने मला गाठले. त्याने माझ्याकडे पाहून तारेचा कागद हातात धरला. त्यात काय मजकूर असावा हे मी ताबडतोब ताडले. काय, घरातून रागवून बाहेर पडून जातो आहेस की काय तू? नाही. त्याने प्रश्न विचारताना असे काही शब्द वापरले की मला त्याच्या प्रश्नाचे ठाम उत्तर देता आले. आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला. जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.